हिंदवी स्वराज्य संस्थापक, बहुजन प्रतिपालक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वभूषण, महामानव, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता जिजाऊ, माता सावित्री, माता रमाई, माता अहिल्यादेवी आणि या समतेच्या लढ्यात योगदान दिलेल्या सर्व महामानवांना आणि महामातांना मानाचा मुजरा करते. हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्वाचा धगधगता ज्वालामुखी धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांपुढे नतमस्तक होते. महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री, लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ, शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाला, कर्तृत्वाला आणि दातृत्वाला मानाचा सलाम करते. मंचावर उपस्थित असणारे सर्व सन्माननीय शिवसेनेचे नेते, उपनेते, सचिव, मंत्री महोदय, खासदार, आमदार आणि उपस्थित सर्व शिवसैनिक बंधू आणि भगिनींना मानाचा जय महाराष्ट्र. 3 वर्षापूर्वी सोलापुरातल्या चळवळीमध्ये काम करणारी एक सर्वसामान्य परिस्थितीतली लेक शिंदे साहेबांच्या विचारानं प्रेरित होऊन शिवसेनेमध्ये आली. थोड्या वेळापूर्वी आमचे बंधू दिलीपरावजी पाटील साहेबांनी जसं भाषण केलं त्याच पद्धतीनं फाटक्या तुटक्या परिस्थितीतली पण विचारानं नेटकी असणारी ही चळवळीतली लेक, शिवसेनेचा भगवा आणि बाबासाहेबांच्या विचारांचा झंझावात घेऊन काम करू लागली. आणि माझ्यासारखी एक गरीबाची लेक आज राज्यसभेची खासदार बनून शिवसेनेच्या मंचावर बोलतीये. ही फक्त आणि फक्त माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांचे आशीर्वाद आहेत. महत्वाचं आहे कारण शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन आहे. हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची जन्मशताब्दी आहे. शिवशक्ती आणि भीमशक्ती एक झाली पाहिजे ही संकल्पना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी मांडली आणि त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात एका भीमाच्या लेकीला, एका भीमराज की बेटीला राज्यसभेची खासदार बनवून माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी पाठवलं. मला वाटतं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना दिलेली ही मानवंदना आहे. हे वर्ष स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या महात्मा फुल्यांच्या द्विजन्मशताब्दीचं वर्ष आहे. पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या महाडच्या चौदार तळ्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या चळवळीच्या शताब्दी वर्षाचं हे वर्ष आहे. आणि या वर्षात माझ्यासारख्या एका सर्वसामान्य मुलीला संधी देऊन माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी दाखवून दिलं की अरे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये स्वतःच्या मुलाला अनुभव नसताना कॅबिनेट मंत्री बनवणारे, स्वतःच्या लेकीला खासदार बनवणारे अनेक नेते झाले, पण या भीमाच्या लेकीला खासदार बनवणारे फक्त एकनाथजी शिंदे साहेब या महाराष्ट्रानं बघितले. आणि त्यामुळे त्यांच्या प्रति मी कृतज्ञता व्यक्त करते आणि एवढंच म्हणते की रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, रुतबा मेरे सर संविधान से मिला है, ये अधिकार भी मुझे तेरे संविधान से मिला है. औरों को जो मिला है वो शायद मुकद्दर से मिला है, लेकिन मुझको तो मुकद्दर भी बाबा साहब के संविधान से मिला है. बाबा साहेबांच्या संविधानाचा सन्मान जोपासण्यासाठी सर्वसामान्यांना, बहुजनांना, शेतकऱ्यांना, कामगारांना न्याय देणारं एकमेव नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये अहोरात्र झटत आहे ते म्हणजे सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब. आणि आज या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या स्वाभिमानी अस्सल 52 कशी शिवसैनिकांचा मेळावा इथे होतोय आणि तिकडे मात्र कट प्रमुखांच्या गटाचा मेळावा होतोय. त्यामुळे खरी शिवसेना ही इथे की भगवा रक्ताचा, भगवा श्वासाचा, भगवा रक्ताचा, भगवा श्वासाचा. अरे हाच तर वारसा आहे वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा. खांद्यावरती घेऊन वसा जनसेवेचा आणि सारखा चाललाय
वाघ आज शिवसेनेचा. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, मागील काही दिवसांपासून काही लोक ऑपरेशन टायगर वरनं बेताल बडबड करत आहेत. मला त्यांना आज ठणकावून सांगायचंय, अरे ऑपरेशन टायगर म्हणजे आमच्यासाठी काही लोकांना त्या पक्षातून या पक्षात आणणं नाहीये रे बाबांनो. आमच्यासाठी ऑपरेशन टायगर म्हणजे शिवसेनेचा ढाण्या वाघ फक्त एकनाथजी शिंदे साहेब आहेत हे महाराष्ट्रानं मान्य केलंय. हे खरं ऑपरेशन टायगर आहे. जे लोक रोज सकाळी संजय राऊतांसारखा बेताल बडबड करणारा माणूस काय म्हणतोय की खासदार आले, आता खासदार कुठे जाणार आहेत, काय करणार आहेत हे मला माहित नाही, त्यांची भूमिका ते जाहीर करतील. पण राऊतांसारखा बेताल बडबड करणारा माणूस काय म्हणतो की खासदारांच्या अंगावरती चिंध्या शिल्लक ठेवू नका. अरे बाबा, आधी तुमच्या पक्षाच्या ज्या चिंध्या होऊन इकडे तिकडे पडल्यात ना, आधी त्या चिंध्या गोळा करा आणि मग बोला ना. या महाराष्ट्राच्या राजकारणातला सगळ्यात मोठा चिंदी चोर जर कोण असेल ना तर तो संजय राऊत आहे. आणि संजय राऊत काय